कर्नाटक महाराष्ट्र या भागातून दौंडच्या पुनवेला सौंदत्ती येथे भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. बेळगाव मुदगा येथील रेणुका भक्त यल्लमा डोंगरामध्ये दाखल झाले आहेत. जवळपास 3 ते 4 दिवस पडल्या भरणे कार्यक्रम, भंडारा उधळण असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तिथे करण्यात आले आहे. यानंतर भाविक गावामध्ये येऊन गावच्या वेशीमध्ये मोठ्या भावाने यात्रा करतात असे सुनील अस्टेकर यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे आज चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी सौंदत्ती येथील श्री क्षेत्र यल्लमा देवीच्या ठिकाणी इथे येतो. एक दिवस आधी येऊन आज इथला सर्व नारायणी घालण्याचा जो विधिवत पूजा करायचा असतो तो साजरा करतो. गेले 2-4 दिवस गावात हनुमान यात्रेनिमित्त जो उत्सव झाला त्यात आज जो चैत्र पौर्णिमेचा दौंड असतो त्याच दिवशी वर्षातून एकदा समस्त वेगवेगळे ग्रामस्थ त्यांच्यातील सर्व मित्रमंडळी पैकी येऊन की जेणेकरून आम्हाला गेल्या कोरोना काळानंतर 1-2 वर्ष हा पाऊस कमी झाला की मुलीचा आशीर्वाद लागून पाऊस पाणी शेतकऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सुटावं किंवा गावावरती व समस्त पृथ्वीवरती अगदी चांगल्या प्रकारे आशीर्वाद राहावा. जेणेकरून आपला हा हिंदू धर्म ज्याप्रमाणे आपण साजरा करतो तशा टाईपचा उत्सव आहे. त्या हिंदू धर्मातीलच एक आमच्या गाव आहे त्याचे हा चैत्र पौर्णिमेचा अगदी सुवर्णाक्षर आहे किंवा चांगल्या तऱ्हेने जाणारा दिवस हा सदोदित साजरा करतो. आणि त्या ठिकाणी आज भाविक आले जागा उपलब्ध करून दिली की आज केलेल्या वतीने आम्ही त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. व येथील प्रशासनाने जी व्यवस्था केली आहे त्यातून सुद्धा अजून थोडी सुधारणा व्हावी व हे क्षेत्र सर्व उत्तरोत्तर मोठं होऊन हे भारत देशातील एक मोठं धार्मिक स्थळ आहेच आणि ह्याच्याने मोठं हवं ही आम्ही समजतो होते आशा व्यक्त करतो. वाढत्या उन्हाच्या तडाख्यात देखील भाविकांची गर्दी होत आहे. रेणुका देवी दर्शनासाठी सकाळपासून रांग पाहायला मिळत आहे. महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.